सुरुवातीलाच पुण्यामधून एक मोठी बातमी आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीची बेकायदेशीरपणे विक्री केल्याच्या मुद्द्यावरून पुण्याचं राजकारण चांगलंच तापलंय। जैन बोर्डिंग हाऊसची जमीन ज्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीला विकण्यात आली आहे त्याच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचा आरोप करण्यात आलाय। यावर आज मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलंय। या जमिनीचा माझा काहीही संबंध नाही, राजू शेट्टींनी केलेले चुकीचे आरोप आहेत असंही मोहोळ म्हणाले। तर या जमिनीवरून जैन समाजानं मोर्चा काढला, तसंच माजी खासदार राजू शेट्टींनीही मोहोळ यांच्यावर निशाणा साधलेला होता। 23 साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक LLP केल्या दोन्ही 25 नोव्हेंबर 2024 ला मी ह्या दोन्ही LLP मधनं बाहेर पडलो। 16 डिसेंबर 2024 ला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकाला द्यायचा निर्णय घेतला। जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली 8/10/2025 ला। आता मला सांगा 8/10/2025 ला जो व्यवहार झाला म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्ममधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही, तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला? दरम्यान या जागेवरून राजू शेट्टी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडतात। नेमके कसे आरोप केले जात आहेत आपण पाहूयात। शेतकऱ्याच्या घशामध्ये ही जागा घालू नका एवढंच आमचं म्हणणं आहे। गोखले डेव्हलपरमध्ये या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणुकीच्या विवरणपत्रामध्ये दिलेलं आहे। आता जरी ते म्हणत असतील मी त्यात नाही मला माहित आहे, परंतु तुम्हीच आहात, तुमचे नातेवाईक आहेत। केवळ त्या व्यवसायामध्ये भागीदारी असल्यामुळे मंत्री होता येत नाही म्हणून तांत्रिक दृष्ट्या बाजूला झालाय हेही मला माहिती आहे। तुम्ही सगळं बघा, पुण्यातल्या एकाही जैन बांधवांनी आरोप केलेला नाही। मी त्यांच्यासोबत, ते माझ्यासोबत आहेत। आजही माझी त्यांच्याशी चर्चा चालू आहे। मी एक लोकप्रतिनिधी म्हणून जैन धर्मियांच्या आमच्या सगळ्या बांधवांच्या भावना ह्या लक्षात घेऊन उलट मला मदत काय करता येईल हा मी विचार करतोय। राजू शेट्टी आले, माहिती घेतली नाही, बेछूट आरोप करत सुटले। त्यांनी केले की लगेच आमच्या पुण्यातले स्वयंघोषित बिळात बसलेले उंदीर बाहेर आले, नेते म्हणून बाहेर आले आणि बोलायला लागले।